राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। तर मंडळी, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी, सर्वात धक्कादायक आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे। राज्याच्या राजकारणात तर महाभूकंप होणारच आहे, पण त्यासोबतच आता केंद्रात सुद्धा एक अत्यंत भयंकर आणि अनपेक्षित बदल होणार असल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे। होय मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। सूत्रांनी दिलेल्या अत्यंत विश्वासू माहितीनुसार एकाच वेळी मुंबई ते दिल्ली अशा दोन मोठ्या स्क्रिप्टवर शिक्कामोर्तब झाला आहे। महाराष्ट्राचे लाडके आणि धडाकेबाज नेते एकनाथ संभाजी शिंदे हे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत आणि दुसरीकडे राज्याचे संकटमोचक देवेंद्र फडणवीस हे राज्याचे राजकारण सोडून थेट दिल्लीत जाणार असून त्यांच्या खांद्यावर देशातील सर्वात शक्तिशाली समजले जाणारे केंद्रीय गृहमंत्रीपद दिले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। केंद्रातील हा भयंकर बदल आणि राज्यातील हा मोठा सत्तापलट संपूर्ण देशाचे राजकीय समीकरण बदलून टाकणारा ठरणार आहे। ही धक्कादायक माहिती नेमकी काय आहे, दिल्लीच्या गुप्त बैठकामध्ये काय शिजलंय आणि विरोधकांचे धाबे दणाणून सोडणारा हा महायुतीचा प्लॅन काय आहे, याची संपूर्ण इन्साइड स्टोरी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ एक सेकंदही मिस करू नका, कारण आज राजकारणाचा सर्वात मोठा पर्दाफाश करणार आहोत। पहिली मोठी बातमी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिंदे पर्व, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार। दुसरी धक्कादायक बातमी, देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत मोठी जीप, देशाचे नवे गृहमंत्री म्हणून नाव निश्चित। तिसरी मोठी बातमी, केंद्रात सुद्धा भयंकर बदल, अमित शहा यांच्यानंतर फडणवीस सांभाळणार देशाची अंतर्गत सुरक्षा। चौथी मोठी बातमी, महायुतीचा मिशन 2026चा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक, विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली। मित्रांनो, सर्वात आधी आपण या बातमीच्या त्या भागावर येऊया ज्यांनी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे, तो म्हणजे केंद्रातील भयंकर बदल आणि देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय गृहमंत्रीपद। केंद्रीय गृहमंत्रीपद हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली पद मानले जाते। आजवर ही धुरा अमित शहा अत्यंत खंबीरपणे आणि कणखरपणे सांभाळत आले आहेत, पण आता सूत्रांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार भाजप हायकमांड राष्ट्रीय पातळीवर एक मोठा फेरबदल करण्याच्या तयारीत आहे। अमित शहा यांच्यावर पक्षाची संघटनात्मक आणि इतर मोठी जबाबदारी सोपवून देशाच्या गृह मंत्रालयाची चावी देवेंद्र फडणवीस यांच्या हाती देण्याची मोठी स्क्रिप्ट तयार झाली आहे। फडणवीस यांच्याकडे हे पद का दिले जात आहे, यामागे तीन महत्त्वाची कारणे आहेत। पहिलं म्हणजे प्रशासनाचा दांडगा अनुभव। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना गृह खाते स्वतःकडे ठेवले होते। नक्षलवादाचा बिमोड करण्यापासून ते राज्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यापर्यंत त्यांचा प्रशासकीय वचक संपूर्ण देशाने पाहिला आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंतप्रधान मोदींचा प्रचंड विश्वास। देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात। कठीण प्रसंगात पक्षाला संकटातून बाहेर काढण्याची त्यांची हतोटी मोठी आहे। त्यानंतर तिसरं म्हणजे हिंदी पट्ट्यात वाढणारा प्रभाव। फडणवीस हे इंग्रजी आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्व उत्तम आहेत। संसदेत विरोधकांना सडेसोड उत्तर देण्यासाठी भाजपला राष्ट्रीय पातळीवर अशाच एका अभ्यासू आणि आक्रमक चेहऱ्याची गरज आहे। आता येऊया राज्याच्या राजकारणातील त्या मोठ्या बदलाकडे, ज्याची वाट त्यांचे लाखो समर्थक पाहत होते। देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्राचा गड कोण सांभाळणार, तर याचं एकमेव उत्तर समोर आलं आहे, एकनाथ संभाजी शिंदे। एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार या बातमीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंदाचे वातावरण आहे। भाजपने स्वतःचा मुख्यमंत्री न करता एकनाथ शिंदेंनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय का घेतला, यामागे दिल्लीची एक दूरगामी रणनीती आहे। लोकाभिमुख मुख्यमंत्री ही प्रतिमा। एकनाथ शिंदे यांनी गेल्या काळात सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे। मंत्रालयाचे दरवाजे रात्री अपरात्री जनतेसाठी उघडे ठेवणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे। लाडकी बहीण आणि शेतकरी योजनांचा प्रभाव। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे ग्रामीण भागात एकनाथ शिंदेंची लोकप्रियता शिखरावर पोहोचली आहे। महिला वर्गात शिंदेबद्दल प्रचंड क्रेज आहे। हा चेहरा आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला तारू शकतो, हे भाजपला ठाऊक आहे। मराठा आणि बहुजन समीकरणाची गुंफण। राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि एकूणच सामाजिक समीकरणे पाहता एकनाथ शिंदे यांच्यासारखा खंबीर मराठा चेहरा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असणे महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। विरोधकांना सर्वात मोठा धक्का, महायुतीचे मनसुबे उधळणार। हा जो केंद्र आणि राज्यात एकाच वेळी बदल होणार आहे, यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात मात्र प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। विरोधक आजवर असा प्रचार करत होते की महायुतीत अलबेल नाही, पण या एकाच निर्णयाने विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळणार आहेत। केंद्रीय यंत्रणावर पकड। देवेंद्र फडणवीस देशाचे गृहमंत्री झाल्यामुळे सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय तपास
यंत्रणा थेट त्यांच्या नियंत्रणाखाली येतील. यामुळे राज्यातील विरोधी नेत्यावर एक सुप्त राजकीय दबाव कायम राहील. दुहेरी इंजिनाचा खरा वेग. केंद्रात फडणवीस गृहमंत्री आणि राज्यात शिंदे मुख्यमंत्री. यामुळे केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणारा निधी आणि मोठे प्रकल्प अधिक वेगाने मंजूर होतील. याचा थेट फायदा महायुतीला निवडणुकीत होईल. तर मित्रांनो, केंद्र आणि राज्यातील हा संभाव्य बदल म्हणजे भारतीय राजकारणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांचे पुन्हा मुख्यमंत्री होणे आणि देवेंद्र फडणवीस यांचे देशाचे गृहमंत्री बनणे ही केवळ अफवा नसून पडद्यामागे घडणाऱ्या मोठ्या घडामोडींचे संकेत आहेत. आता या महाबदलावर तुमचे काय मत आहे? देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्रीपद सांभाळल्यास देशाची ताकद वाढेल का? आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने होईल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजकारणातील अशाच खळबळजनक, धडाकेबाज आणि पडद्यामागच्या खऱ्या बातम्या पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या तानाजी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मोठ्या आणि धक्कादायक बातमीसह. तोपर्यंत पाहत राहा तानाजी न्यूज चॅनल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.